कालच्या एपिसोडमध्ये आपण संक्रांतीनिमित्त कुरकुरीत अशी तिळाची चिक्की पाहिली होती. त्याखाली मला कमेंट आल्या की ताई तिळाची पोळी दाखवा. आता तिळाची पोळी करत असताना सारण कशा पद्धतीचं असावं, त्याबरोबरच लावलेलं जे पीठ आहे ते कशा पद्धतीचं असावं जेणेकरून आपली तिळाची पोळी फुटणार नाही, याच्याशी संबंधित सगळ्या टिप्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे पोळीसाठी लागणारं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतोय आणि आता हे आपल्याला मळून घ्यायचंय. आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे. रेग्युलर आपण ज्या पद्धतीनं पुरणपोळी करतो तशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये, कारण की पुरणाचं जे सारण आहे ना ते थोडंसं सॉफ्ट अशा पद्धतीचं असतं आणि तिळगुळाची जी पोळी आहे ना त्याच्यामध्ये आपण तीळ टाकतो, तर त्याच्यामुळे ते नाही म्हटलं तरी थोडंसं हार्ड असतं. तर त्याच्यामुळे हलकं असं घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे जेणेकरून आपली पोळी फुटत नाही. तर अशा पद्धतीनं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता याला थोडंसं तेल लावून घेऊया. आणि आता हे मळून घेतलेलं पीठ साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण सारण तयार करतोय. सारण जनरली काय करतात, बऱ्याचशा जणी फक्त तीळ आणि गूळ अशाच पद्धतीचं करतात, पण आपण हे सारण तयार करताना यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड करणार आहोत, ज्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे समप्रमाणात म्हणजे अर्धा अर्धा कप घेतलेले आहेत. सोबतच 2 मोठे चमचे काजू आणि 2 मोठे चमचे बदाम, सोबतच खसखस. या सगळ्या गोष्टींमुळे होणार असं आहे, चवीला तर छान लागणारच आहे, शिवाय उष्णता देखील या सगळ्या पदार्थातून आपल्या शरीराला मिळते. त्यामुळे आपण हे सगळे एकत्र केलेले आहेत. सोबतच 1 कप गूळ घेतलेला आहे. आता बारीक करताना कसं करायचंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर हे तीळ टाकून घेतोय, शेंगदाणे, खसखस, काजू आणि बदाम. आता हे अगोदर आपण फिरवून घेणार आहेत. गूळ लगेच टाकायचं नाही, नाहीतर मग तिळाचे कण आणि खसखसीचे कण अख्खे राहतात. तर हे आता अशा पद्धतीचं आपण बारीक असं हे वाटून घेतलेले. हे सुरुवातीलाच वाटताना असं बारीक वाटून घ्यायचं, त्याचे तुकडे किंवा कण राहिले नाहीत पाहिजे. आता परत एकदा हाताने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मोकळं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ सुद्धा चिरताना असा बारीक चिरून घ्यायचा. फिरून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीचं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. खूपही चिकट झालेलं नाही आणि एकदम आपण कसं म्हणतो कोरडं फट्ट किंवा सुटसुटीत तसंही झालेलं नाही आहे. अगदी परफेक्ट ज्या पद्धतीचं तिळाच्या पोळीसाठी लागतं तशा पद्धतीचं झालं. एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. आता यामध्ये विलायचीची पावडर, हलवून घेऊयात आणि आपलं सारण तयार झालं. थंडीमध्ये आपण शरीराला उष्णता देणारे अनेक पदार्थ घरी तयार करत असतो, पण प्रत्येकालाच ते तयार करणं होतं का? तर अनेक जणी अशा आहेत की ज्यांना हे पदार्थ घरी तयार करणं शक्य नसतं आणि त्यांच्यासाठीच आम्ही थंडी स्पेशल विविध प्रकारचे लाडू तयार करतो आणि त्याच्या ऑर्डर्ससुद्धा स्वीकारतो. हे लाडू जेव्हा तुम्ही ऑर्डर करताल तेव्हा प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला हे जाणवेल की तुमच्या घरच्याच कोणीतरी हे तयार केलेले आहेत. तेवढ्याच शुद्धतेने, तेवढ्याच प्रेमानं हे लाडू तयार केले जातात. त्याच्यामुळे जर तुम्हाला लाडू ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्याला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. आता एवढ्या वेळेमध्ये तुम्ही इथं बघू शकता आपलं पीठ सुद्धा छान अशा पद्धतीचं भिजलं गेलेलं आहे. खूप जास्तही घट्ट केलेलं नाहीये आणि एकदम लूजही नाहीये, मध्यम अशा पद्धतीचं आपण हे ठेवलेलं आहे. याला परत एकदा मऊ करून घेते आणि तुम्हाला ज्या पद्धतीची पोळी करायची आहे म्हणजे लहान मोठी त्या पद्धतीनं उंडा तयार करायचा आहे. आता आपली रेग्युलर पुरणपोळी तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण तिळाची पोळी आज करतोय आणि याच्या अगोदर मी खव्याची पोळी सुद्धा शेअर केलेली आहे. तुम्हाला कोणती पोळी आवडते किंवा तुम्ही काही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात अशा पद्धतीच्या पदार्थांच्या बाबतीत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता तिळाची पोळी जरी असली ना तरी सुद्धा याचा उंडा करण्याची पद्धत आहे ना पुरणाच्या पोळीसारखीच असते. तर त्याच्यामुळे हा उंडा मी असा पसरवून घेतलेला आणि जेवढा मोठा करता येईल तेवढा करून घ्यायचा. अशी वाटी करून घ्यायची याची थोडक्यात आणि या वाटीमध्ये आता हे सारण भरून घ्यायचं. हे असं याच्यामध्ये हे थोडंसं दाबायचं
मग असं लॉक करायचं. पीठ लावून घेऊ थोडंसं. आणि सुरुवातीला हे हाताने असं पसरवून घ्यायचं, म्हणजे सारण एकसारखं सगळीकडे पसरलं जातं शेवटपर्यंत. आणि लाटताना आता आपल्याला हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे. तर इथे मला जेवढी ही पोळी लाटायची होती तेवढी मी लाटून घेतलेली आहे. आणि पोळीच्या वरनच तुम्ही बघू शकता हे जे सारण आहे ते आपलं सगळीकडे पसरलं गेलेलं आहे. आणि याला थोडंसं तूप लावून घेऊ. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण कसं आहे ना, ह्या पोळ्या आपण काही रोज रोज करत नाही. आणि दुसरी एक गोष्ट ती म्हणजे तेलापेक्षा ज्यावेळेस आपण तूप वापरतो ना त्यावेळेस ती पोळी छान खरपूस अशी होते, एकसारखी भाजली जाते. तवा गरम झालेला आहे, पोळी टाकून घेऊ. ज्यावेळेस असे हलके बबल्स येतील ना त्याच वेळेस या पोळीला असं पलटी करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता सारण अजिबात बाहेर आलेलं नाहीये, मस्त अशी आपली पोळी फुगलेली आहे. ही पोळी भाजताना आहे ना, ज्या वेळेस असा टम्म फुगते आणि अचानक त्यातली हवा जाते त्यावेळेस जो काही घमघमाट येतो, म्हणजे टाकलेली विलायची, भाजलेले तीळ, गूळ याचा एक वेगळाच फ्लेवर असतो. तर छान मस्त असा वास सगळीकडे सुगंध दरवळतोय किचनमध्ये. आणि ही पोळी भाजताना गडबड करायची नाही, मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजायची, म्हणजे अशी थोडीशी ती वर्ण पण अशी कडक झाली पाहिजे ना, कुरकुरीत. ह्या पोळीचा आणखीन एक फायदा असा आहे की ही लवकर खराब होत नाही. म्हणजे प्रवासामध्ये तुम्हाला कुठं घेऊन जायचे असेल तर 8-15 दिवस तर हिला काही होत नाही. फक्त तव्यावरून काढल्यानंतर पूर्णपणे थंड करायची, नंतरच पॅक करायची. तर इथं तुम्ही बघू शकता छान एकसारख्या रंगावरती आपण ही भाजून घेतलेली आहे. काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपली जी पोळी आहे ना त्याच्या आतमध्ये सगळ्याच पोळ्या छान फुगलेल्या होत्या. आणि सारण जे आहे ते कुठेही एकीकडे चिटकलेलं नाहीये, समप्रमाणात सगळीकडे पसरलं गेलेलं आहे. एकाच ठिकाणी कुठेतरी सारण आहे, कडेनी पोळी तशी शिल्लक राहिलेली आहे, तर तसं अजिबात झालेलं नाहीये. अगदी शेवटपर्यंत एकसारखं हे सारण आणि एकाच पोळीत नाही तर सगळ्याच पोळ्यात पसरलं गेलेलं आहे. मस्त छान झाली आहे. आपण जे प्रमाण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये 5 पोळ्या तयार होतात मध्यम आकाराच्या, आणि एका पोळीचं सारण शिल्लक राहिलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा, आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. याच्यानंतरची कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंट करून सांगा. चला तर मग परत भेटूयात. तोपर्यंत बाय.